आणि आता बातम्या पाहायच्या सविस्तर एक महत्त्वाची बातमी आहे। पालकांनो लक्ष द्या, पालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी आहे। पुण्याच्या वडकी इथं मोडक इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी एक बस चक्क विहिरीत पडता पडता थोडक्यात बचावली आहे। सर्वात संतापजनक बाब म्हणजे या बसचा चालकच मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्या या बेजबाबदारपणाने तब्बल 40 निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता। मात्र सुदैवाने ही घटना घडली, त्यात जीवितहानी झालेली नाही। 40 मुलांना घेऊन जाणारी बस विहिरीत पडता पडता वाचली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे अधिक माहिती देतात। यशपाल, थोडक्यात मुलं वाचली असं म्हणावं लागेल, काय कारवाई झाली आहे, काय ऍक्शन घेण्यात आली आहे? अगदी बरोबर आहे तन्मय, अतिशय धक्कादायक ही घटना होती। वडकी येथील मोडक इंटरनॅशनल स्कूलची बस दुपारी 2च्या सुमारास 40 ते 50 विद्यार्थ्यांना घेऊन हडपसरच्या दिशेने चालली होती आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीच्या कठड्याला जाऊन अचानक धडकली। त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश झाला। त्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी तपासणी केली असता तो वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत होता। त्याला चोप देऊन आता पोलिसांकडे दिलेला आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु या विद्यार्थ्यांचा जो आक्रोश होता तो भयानक होता आणि एकूणच आता संतप्त पालकांनी त्या मोडक इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे आणि संबंधित चालकाला आता निलंबित केला असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल करून आता पुढची प्रक्रिया सुरू आहे। एकूणच आता रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कठड्यामुळे हा प्रसंग वाचला, अन्यथा खूप मोठी हानी झाली असती। नक्कीच धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।